ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. In last session, minute. Let me share the screen. लास्ट सेशन मध्ये आपण काही ऑपरेटर्स बघितले, राईट? आणि कंट्रोल स्टेटमेंट आपण चालू केलं होतं, बरोबर? ओके. कंट्रोल स्टेटमेंट मध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स कव्हर केले, बरोबर? इफ एल्स, एल्स इफ, नेस्टेड इफ. परत एकदा सगळ्यांना विनंती तीच आहे, रेकॉर्डिंग रेफर करा. ज्यावेळेस रेकॉर्डिंग तुम्ही ॲटलिस्ट 2 टाइम्स बघता, किती टाइम्स? 2 टाइम्स. त्यावेळेस तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील, याची श्युअरिटी माझी. किती वेळा बघायचं रेकॉर्डिंग? 2 टाइम्स. 2 टाइम्स रेकॉर्डिंग बघून पण डाऊट नाही सॉल्व्ह झाला, देन यू कॅन डिरेक्टली कॉल मी. डिरेक्टली मला कॉल करा. 2 वेळा रेकॉर्डिंग बघून पण सर माझा डाऊट सॉल्व्ह नाही झाला, देन आय एम हिअर टू हेल्प यू. त्याच्या अगोदर मेक शुअर करा तुम्ही 2 वेळा रेकॉर्डिंग बघितले. त्याच्या अगोदर तुम्ही क्लिअर करा की तुम्ही 2 वेळा रेकॉर्डिंग बघितली. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्यामुळं रेकॉर्डिंग जास्तीत जास्त रेफर करा, सगळ्यांना विनंती आहे. नोट्स बनवा, ठीक आहे? चला, आज पुढं जातोय आपण. काल आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंटमध्ये एकदा फास्ट रिकॅप करू. कंडिशनल स्टेटमेंट बघितला, ज्याच्यामध्ये कंडिशननुसार आपला प्रोग्राम रन करत होता. इफ युअर कंडिशन इज सॅटिस्फाईड देन ओनली प्रोग्राम विल बी रन, राईट? त्याच्यामध्ये आपण इफ बघितलं, इफ एल्स बघितलं, एल्स इफ बघितलं, आणि मेन आपण नेस्टेड इफवरती फोकस केला. आणि इव्हन नेस्टेड इफमध्ये मी खूप सारे एक्झाम्पल घेतले. इफमध्ये इफ, त्याच्यामध्ये परत इफ, राईट? सो याच्यासाठी मी काल परत एकदा सांगितलं, मला डेडिकेशन महत्त्वाचं आहे. इफ यू आर फ्रॉम नॉन आय टी किंवा तुमचा बेस थोडासा कच्चा आहे, सो इट रिक्वायर्ड डेडिकेशन, इट रिक्वायर्ड टाईम. आय टीवाली पोरं जर 2 तास देत असतील तर तुम्हाला 4 तास देणं भाग आहे, बरोबर आहे? कारण तुमचा बेस थोडासा स्ट्रॉंग नाही आहे, राईट? नॉन आय टीवाले जे असतील किंवा जे समथिंग कॉलेज करत असतील, 3rd इयरला असतील, राईट? जस्ट ग्रॅज्युएट झाले असतील, त्यांच्यासाठी सांगतो. नॉर्मल पोरं 2 तास देत असतील तर यू शुड बी गिव्ह ॲटलीस्ट 4 आवर, राईट? यू शुड बी प्रॅक्टिस अगेन अँड अगेन दिस थिंग्स, देन ओनली विल एबल टू अंडरस्टँड, राईट? म्हणजे परफेक्ट अंडरस्टँड होईल. किंवा ज्यावेळेस शिकवतोय त्यावेळेस अंडरस्टँड होतोय, परत सर विसरल्यासारखं होतंय. रिझन लॅक ऑफ प्रॅक्टिस. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो मेक शुअर दॅट की लाईक तुम्ही टाईम देताय. टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. इफमध्ये इफ, परत इफ, त्याच्यामध्ये एल्स इफ, परत त्याच्यामध्ये इफ, राईट? आपण ॲडमिशनचा प्रोजेक्ट केला, राईट? ऑल्सो मी तुम्हाला सांगितलं होता ऑनलाईन मूवी बुकिंग सिस्टम. मोस्ट ऑफ द स्टुडंटनी केला. मला आय थिंक एक 7 ते 8 जणांनी पाठवला. बाकी का नाही पाठवलं आय डोंट नो. इट्स युअर चॉईस, राईट? ती तुमची चॉईस आहे. युअर मॅच्युअर. तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की बाई नाही तुमच्या पप्पांना नाव सांगतो, मम्मीला नाव सांगतो, तुम्ही असाइनमेंट केली नाही, राईट? तुम्ही स्वतः मॅच्युअर आहात, कुणाला नाव सांगायची गरज नाही आहे, बरोबर आहे? कारण नाव सांगायचे दिवस गेले. आपल्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट 55 जण आहेत, राईट? सो आउट ऑफ 55, 8 स्टुडंट्सनी मला असाइनमेंट पाठवले. सो तुम्ही स्वतःहून बघा, राईट? तुम्ही स्वतःहून बघा काउंट किती आहे, राईट? एव्हरीवन नीड शुड बी सेंड असाइनमेंट ऑर नॉट? ॲटलिस्ट ट्राय टू डू दॅट.
सर मी एवढं केलं, मला पुढलं नाही जमलं, कॅन यू हेल्प मी इन दॅट? आय एम डिअर ना, राईट? सो आज परत एकदा हीच असाइनमेंट मी सगळ्यांना सांगतोय. परत एकदा 55मधले ॲटलिस्ट आय एम एक्सपेक्टिंग 40. ठीक आहे, 15 जण नसतील, मोठ्या बापाचे असतील. नाही नाही नाही, आम्हाला नाही करायचं, चला आमच्याकडले पैसे आहेत, आम्ही फक्त बघायला गेलाय क्लास, नावाला करतोय. ठीक आहे ना, पण मला नाही वाटत 7-8 जणच फक्त सिरियस, बाकी 35 जण नाही नाही सर, हम तो बड़े बाप के है, हम हमारे पास तो पैसा ही पैसा है. अगर ऐसा होता तो इंस्टॉलमेंट आ जाती. करायची नाही. प्रत्येकजण मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतोय, गरीब फॅमिलीतून बिलॉंग करतोय, हे मला माहीत आहे, वेगळं सांगायची गरज नाही. आय एम ऑल्सो फ्रॉम दॅट, मी तिथूनच आलो आहे, बरोबर आहे. त्यामुळे मेक शुअर दॅट आज परत एकदा ही असाइनमेंट तुम्हाला देतोय. सो ट्राय टू डू ॲटलिस्ट 50%, 60%. आय एम नॉट एक्सपेक्टिंग 100% तुम्हाला आलंच पाहिजे लगेच, राईट? बट ॲटलिस्ट ट्राय तरी करा. वी हॅव रिसोर्सेस, खूप सारे रिसोर्सेस आपल्याकडे, त्याची हेल्प घ्या, बरोबर? इवन शिकवले आहेत तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट, जस्ट नीड टू इम्प्लिमेंट दॅट. हेल्प घ्या, राईट? ट्राय टू फिनिश दॅट, ओके? आणि मला सेंड करा. देन नाही जमलं, आय एम दिअर. अगेन आजसाठी हीच असाइनमेंट मी तुम्हाला देतोय, ठीक आहे? अँड देन आय विल सॉल्व दिस, डोंट वरी. नेक्स्ट टिप नंतर आपण फॉर लूपकडे आलो. आपण शिकलो वाय वी आर गोइंग फॉर लूपिंग स्टेटमेंटकडे आपण जातोय कशामुळे, आणि आपण याला डिबग पण केला. आणखीन एकदा मी डिबग आज सांगेन, डिबग कसा करतात प्रोग्राम, बरोबर? डिबग केल्यामुळे आपल्याला समजतं हा इंटरनली कसा वर्क करतोय, बरोबर आहे? इंटरनली हा कसा रन करतो हे समजतं आपल्याला. हा 10पर्यंत प्रिंट करतोय, लुक ॲट दिस, सॉरी, हा 10,000पर्यंत आईला प्रिंट करतो, म्हणजे 10,000पर्यंत आपल्याला नंबर भेटत आहे, लुक ॲट दिस. आईची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस वाढते आणि कंडिशन 10,000पर्यंत आहे, म्हणून 10,000पर्यंत भेटतोय. हे काल आपण डिबग पण केलं होतं, राईट? लूपिंग स्टेटमेंट्स वी आर युझिंग टू एक्झिक्यूट आवर प्रोग्राम रिपीटेडली मला माझा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा होता. सो दॅट्स वाय आपण कोणाकडे गेलो? लूपिंग स्टेटमेंटकडे गेलो. खूप साऱ्या गोष्टी अशा रिअल टाईममध्ये आहेत ज्या आपल्याला रिपीटेडली एक्झिक्यूट कराव्या लागतात. सो त्यावेळेस आपल्याला लूपिंग स्टेटमेंटच मदत करते, ओके? आय विल शो यू रिअल टाईम एक्झाम्पल्स ऑल्सो, की कशा प्रकारे लूपिंग स्टेटमेंटमुळे रिअल टाईमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, ओके? ठीक आहे. नाऊ ह्या लूपिंग स्टेटमेंटमध्ये आणखीन थोडंसं पुढं जाऊन आपण काही गोष्टी बघणार आहोत, ठीक आहे? काल तर आपण हे नॉर्मल बघितलं, राईट? परत एकदा मी फॉर लूप लिहितो आहे, बघा. फॉर लूपचा सिंटॅक्स सगळ्याला माहीत झालंच असेल आता. फॉर लूपमध्ये इनिशियलायझेशन असतं, ओके? देन कंडिशन असते, देन इन्क्रिमेंट असतं, बरोबर? आणि देन आपल्याला इथं काही आउटपुट द्यायचं असेल आपण देऊ शकतो. आईला प्रिंट करायचं, आईला प्रिंट करा. मी म्हणलं आईमध्ये एक ॲड करून प्रिंट करा. आईमध्ये एक ॲड होईल आणि प्रिंट होईल, बरोबर आहे? प्रत्येक वेळेस आउटपुट कसं भेटेल तुम्हाला? आईमध्ये एक ॲड होईल. पहिल्यांदा आईची व्हॅल्यू 1 होती, 1 + 1 2 होईल. परत आईची व्हॅल्यू 2 झाली, 2 + 1 3 होईल. परत आईची व्हॅल्यू 3 झाली, 3 + 1 4 होईल. प्रत्येक वेळेस एकने ॲड होत. जर तुम्हाला वाटलं आईमध्ये मल्टिप्लाय करावं, आय × 2, आता प्रत्येक वेळेस काय होईल? आईच्या व्हॅल्यूसोबत या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होईल आणि आपल्याला मल्टिप्लिकेशनचा टेबल भेटतोय. बघताय तुम्ही, मी 2ने मल्टिप्लाय करतोय, 2चा टेबल भेटतोय. म्हणजे 2 कॉन्स्टंट राहणार आहे, आईचीच व्हॅल्यू चेंज होणार आहे. पहिल्यांदा काय होईल? बे 1 बे झालं, बे 1 बे. परत बे 2 4, आईची व्हॅल्यू 2 होणार, वाढणार. पुन्हा आईची व्हॅल्यू 3 होणार, बे 3 6. परत आईची व्हॅल्यू 4, बे 4 8. आईची व्हॅल्यू 5, बे 5 10, राईट? म्हणजे आईची व्हॅल्यू वाढते. 2 असाच आहे. तुम्ही म्हणत नाही सर मला 6चा पाडा पाहिजे, 6 लिहे, 6चा पाडा भेटेल. हे बघ, 6चा पाडा भेटतोय, 6 × 2 = 12, 18.
So multiplication table is hard. Nothing, right? जो ज्यादा टेबल पाहिजे त्याचं फक्त इथं नंबर लिह 29. 29चा पाडा आला, मल्टिप्लिकेशन टेबल आला. सो इट इज व्हेरी सिम्पल, राईट? तुम्ही जो नंबर देत आहे त्याचं याच्यासोबत जस्ट मल्टिप्लिकेशन होतं आहे. पहिल्यांदा 1 होता म्हणून 29 आला, परत 2 झाला 58 आला, 3 झाला 87 आला, 4 झाला. प्रत्येक वेळेस आय वाढतोय आणि आपल्याला त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करून टेबल भेटतोय. आणि हा 10पर्यंत जातोय कारण आपण 10पर्यंत लिहिलं आणि टेबल 10पर्यंतच असतो. तुम्ही जर 20 म्हणलं तर 20पर्यंत जाईल, राईट? येते लक्षात? याला असं कॉन्कॅट करायचं असेल तुम्हाला मस्तपैकी, लाईक 29चा पाडा आहे ना, सो कॉन्कॅट करा. 29 कसं कराल कॉन्कॅट? लेट मी शो यू. तुमचा जो नंबर आहे दॅट इज 29 आहे, बरोबर आहे? तो तुम्ही हार्ड पुढे लिहा 29. परत याच्या पुढे तुम्हाला काय लिहायचं आहे? गुणिले, राईट? 29 गुणिले, हे पण आहे तसंच पाहिजे, बरोबर? 29 गुणिले, आणि आता आयची व्हॅल्यू 29 गुणिले 1, परत 29 गुणिले 2, मग आयची व्हॅल्यू पाहिजे, राईट? तर त्याच्यासाठी मी कॉन्कॅट करतोय. कॉन्कॅट करण्यासाठी प्लस यूज करतात. काय यूज करतात? प्लस. म्हणजे तर आपल्याला आईला कॉन्कॅट करायचं, सो आय विल राईट आय. देन अगेन मला याच्यासोबत पण कॉन्कॅट करायचं, मी परत प्लस लिहिलं, ओके? आणि देन आता काय होईल बघा, 29 गुणुले आयची व्हॅल्यू काय असणार आहे? 1. परत 29 गुणुले आयची व्हॅल्यू वाढेल 2. 29 गुणुले 3 असं होत जाईल, बरोबर आहे? आणि हा जो पाडा आहे याला आपण एका सेपरेट ब्लॉकमध्ये ठेवू आणि हा आपल्याला पाडा भेटेल सुद्धा, फक्त त्याच्या पुढे इक्वल टू देऊ. आयच्या पुढे आपण इथं परत एकदा डबल कोट्समध्ये इक्वल टू देऊ आणि परत प्लस देऊ. लुक ॲट दिस इज समथिंग कॉन्कॅटिनेशन. स्ट्रिंगसोबत बाकी जर व्हॅरिएबल तुम्हाला कॉन्कॅट करायचं असेल तर असं करा. लेट मी रन दिस प्रोग्राम अँड नाव लेट सी हाऊ इट लुक लाईक. हे बघा, 29 एक 29, 29 दोन्ही 58, 29 त्रिक 87 आलं की नाही? आता 29 कसं आलं? ॲज इट इज लिहिले, डबल कोट्समधलं ॲज इट इज येतं. हे गुणुले ॲज इट इज. फक्त आय व्हॅल्यू का दिली मी तर? कारण आयची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 होती, 1 आली, पुन्हा 2, पुन्हा 3, पुन्हा 4, आणि हे इक्वल टू ॲज इट इज पाहिजे. ॲज इट इज आलं, इक्वल टू इक्वल टू इक्वल टू. आणि याच्या पुढं 29 सोबत मल्टिप्लिकेशन प्रत्येक वेळेस आपल्याला गुणाकार होत गेला, राईट? आर एबल टू फॉलो मी? सो या गोष्टी 2-3 वेळेस ट्राय करा. ओके, हे कसं कॉन्कॅट होतंय लिहा, देन ओनली यू विल अंडरस्टँड. ओके, असं लिहिलंय, असं कॉन्कॅट झालंय, असं त्या ठिकाणी आपल्याला आपण जोडण्यात आलंय, राईट? डबल कोटला त्या ठिकाणी व्हॅरिएबल जोडला आहे, म्हणजेच कशाचा यूज करून? प्लसचा. दॅट इज कॉन्कॅटिनेशन, जोडणं म्हणतात त्याला. ओके, गॉट इट? So like that we can generate the table by using looping statement. ठीक आहे. लेट सपोज माझ्याकडे लूप आहे आणि हा लूप 1 ते 100 पर्यंत नंबर प्रिंट करतो. किती? 1 ते 100 पर्यंत. मी आयला प्रिंट केला, आयची व्हॅल्यू काय? 1 ते 100 पर्यंत जाणार आहे आणि आपल्याला सगळे नंबर आले. पण सर याच्यातले मला हे सगळे नको आहेत. मला फक्त असे नंबर द्या जे फक्त इवन असतील. इवन म्हणजे काय? इवन नंबर म्हणजे जे नंबर 2ने डिव्हिजिबल होतील. डिव्हिजिबल बाय 2, 2ने डिवाइड होणारे, 2ने डिवाइड होणारे सगळे काय असतील? इवन असतील का नाही मला सांगा. आता 1 हा 2ने डिवाइड होतो का? नाही. 2 हा होतो का? 2ने डिवाइड होतो, बरोबर आहे? म्हणजे 2 हा इवन नंबर झाला. 3 होतो का? नाही. 4 होतो, राईट? बे का बे, बघा, बे दोन्ही 4. डिव्हिजिबल म्हणजेच रिमाइंडर 0 राहणं. परत 6, परत 8, परत 10, म्हणजे हे सगळे 2ने डिव्हिजिबल होत आहेत. सो हे नंबर काढायचे कसे? त्याच्यासाठी काहीच नाही करायचं. फॉरच्या आतमध्ये इथं इफ वापरायचा. काय वापरायचा? इफ. म्हणजे सर फॉरमध्ये इफ चालतो. इफच्या आतमध्ये पण फॉर चालतो. कसंही कॉम्बिनेशन चालतं. इथं मी लिहिलं, आपला हा जो आय आहे ना, आय म्हणजेच काय? 1 ते 100 पर्यंत जाणार आहे. सो मी जस्ट इथं आय लिहिला आणि मी इथं यूज केला मॉड ऑपरेटर. आणि आपल्याला काय चेक करायचं आहे? डिव्हिजिबल म्हणजेच काय? रिमाइंडर 0 राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? रिमाइंडर 0 झालं पाहिजे.
0 राहिलं म्हणजेच तो डिव्हिजिबल आहे. मी काय करेल, जर माझ्या या नंबरसोबत 1 ते 100 सोबत 2ने डिवाइड केलं आणि रिमाइंडर 0 राहिलं, संपला विषय. हे सगळे नंबर कसे असतील? इवन नंबर असतील. कसे असतील? इवन नंबर असतील. हे बघा, सगळे इवन आले की नाही? 2 4 6 8 10 14, राईट. एक का नाही आला? सगळ्यात पहिल्यांदा कंडिशनच चेक झाली. एक हा जर डिवाइड केला 2 सोबत, रिमाइंडर 0 राहतं का? ॲन्सर काय येईल? एक जर 2 सोबत डिवाइड केला, मॉड म्हणजेच काय? रिमाइंडर. तर याचा आउटपुट आपल्याला इथं 1. काय येतं आउटपुट? 1. मग हा 1 इक्वल इक्वल 0 आहे का? कंडिशन फॉल्स. त्याच्यामुळं आय म्हणजेच काय? 1 प्रिंट नाही झाला. त्यामुळे आय प्लस प्लस झाला. परत आयची व्हॅल्यू 2 झाली. 2 मॉड 2 म्हणजेच आधी डिव्हिजन होतं आणि देन रिमाइंडर भेटतं. रिमाइंडर काय भेटेल याचं? सिम्पल आहे सर, 0 भेटेल. बे खतम. सो 0 इक्वल इक्वल 0, कंडिशन ट्रू आणि यू आर गेटिंग 2. तसं 3ला नाही भेटणार, 4ला परत डिवाइड होईल, 5ला नाही होणार, 6ला परत डिवाइड होईल, म्हणजे 0 रिमाइंडर राहिलं पाहिजे. दॅट्स इट. वी आर गेटिंग द इवन नंबर फ्रॉम 1 to 10. भेटले इवन नंबर, भेटले सगळे इवन नंबर. सर मला ऑड पाहिजे, काहीच नाही करायचं, इथं फक्त रिमाइंडर द्यायचा. रिमाइंडर जर 1 सोबत मॅच होत असेल, सगळे तुला ऑड भेटते. 1 3 5 7 9 आले सगळे ऑड, राईट. कारण तुम्ही ज्यावेळेस 1 कराल, 1 मॉड 2, रिमाइंडर काय राहील? 1 राहील. आणि 1 इक्वल इक्वल 1, कंडिशन ट्रू, आपण 1 देऊ, आला 1, राईट. परत तुम्ही इथं 2 द्या, 2ला 0 राहतं रिमाइंडर. सो 0 इक्वल इक्वल 1 नाही येणार, नाही येणार. पण 3ला राहील ना 1, 3ला 1 रिमाइंडर राहील. बिकॉज 2 1s are 2, रिमाइंडर इज 1. सो दॅट्स वाय कंडिशन ट्रू आणि यू आर गेटिंग 3. आले सगळे ऑड, आले सगळे ऑड. So even and odd, it's a very simple logic. Just check the number is divisible by 2. If remainder is 0, even. If remainder is 1, got it. That's the simple logic for even and odd. Let's suppose माझ्याकडे आणखीन एक लूप आहे ज्याच्यामध्ये 100 पर्यंत जातोय हा, ठीक आहे. आणि मला असा टास्क देण्यात आला, तर हा 100 पर्यंत प्रिंट होतोय ना, तर तुम्ही या 1 ते 100 मध्ये जेवढे नंबर आहेत हे सगळ्यांची आम्हाला ॲडिशन करून दाखवाल का? सगळ्यांची ॲडिशन म्हणजे कशी? हे बघा, 1 अधिक 2 3, 3 आलं, परत 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 7 28, 28 8 36, 45 55, अशी आम्हाला ॲडिशन सगळ्या नंबरची. लास्टपर्यंत किती ॲडिशन होईल? हे असं मॅन्युअली करणं पॉसिबल आहे का? आहे पॉसिबल, बट इट टेक लॉट्स ऑफ टाईम, राईट. So how we can do the sum of all 1 to 100 numbers? 1 ते 100 नंबरची सम, हे सगळ्यांची ॲडिशन कशी? 1 अधिक 2, परत अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अप टू कुठपर्यंत? अधिक 100. सगळ्यांची सम करायची. इट इज व्हेरी सिम्पल. काहीच नाही करा, एक सम नावाचा व्हॅरिएबल घ्या, त्याला 0 व्हॅल्यू द्या. व्हॅरिएबल घेतला, हे प्रिंट करण्याऐवजी जस्ट काय करा, सममध्ये सम इक्वल टू सममध्ये प्रत्येक वेळेस आयला ॲड करत चला. झालं तुमचं लॉजिक. आणि इथं म्हणा सम इज कॉन्कॅट केलं मी आणि मी तर समला प्रिंट केलं. सो 1 ते 100ची सम आलेली मित्रांनो, समथिंग 5050. तुम्ही मॅन्युअली करा, मॅन्युअली करून बघा, हीच येणार आहे. तुम्हाला 10पर्यंतची सम पाहिजे, 10पर्यंतची सम सुद्धा तुम्हाला भेटेल 55, जी आपण आताच कॅल्क्युलेट केली होती, बरोबर. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, पुढं काय येईल 6, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 8 36, 36 9 45 आणि 45 10 55. 10पर्यंत किती आली? 55 आली, राईट. मग हे लॉजिक कसं चाललं हे चालण्यासाठी परत एकदा डिबग करा. इथं 33 लाईनला डबल टॅप केला डबल टॅप, हा मकोडा दिसतोय. हे डबल टॅप कसा करायचा? इथं यायचं आणि इथं डबल टॅप करायचा, काढला, परत केला, हे बघा आला, मकोड्यावर क्लिक केला. तसा याच्यावर क्लिक केला तुम्ही झुरळावर,
हा झुरळ काय करेल, तुमचा प्रोग्राम डिबगमध्ये चालू करेल. केला चालू, आला इथं. आता प्रत्येक व्हॅरिएबल बघायचा, कन्सोल बघायचा. हां, इथं काहीच नाही आहे. हा इथे स्टेप ओव्हर, क्लिक ऑन स्टेप ओव्हर, एक एक लाईनने खाली जातो. सम व्हॅरिएबल इनिशियलाइज झाला, हे बघा सममध्ये 0 गेलं. देन फॉर लूप चालायला लागला. आयची व्हॅल्यू 1 आहे, लेस दॅन 10 कंडिशन ट्रू असेल, आतमध्ये गेला, हे बघा 1 लेस दॅन 10 ट्रू आला. आता सममध्ये काहीतरी ॲड करायचं आहे. इक्वल टू म्हणजे इक्वली व्हॅल्यू याच्यामध्ये ॲड करा. सम इज 0, आय इज 1, 1 प्लस 0, 1 विल बी ॲडेड इन सम. बघायचं आहे, हे बघा काय आलं सममध्ये, 1 आलं की नाही. कसं काय आलं, या दोघांची ॲडिशन झाली आणि 4 पुढे झाली. सम 0 होता, हा 1 होता. 0 प्लस 1 1 गेला याच्यात. परत आय प्लस प्लस झाला, 2 झाला, हे बघा झाला I2. आता परत सम प्लस आय होणार आहे. आता मला सांगा सम किती आहे, ऑलरेडी 1 आहे. आय किती आहे, 2 आहे. 1 प्लस 2 किती, 3. सममध्ये 3 जाणार, गेला 3, हे बघा गेला 3. कसं वाढतंय सम. परत आय काय होणार, प्लस प्लस, आय 3 झाला. आता परत सम प्लस आहे. आता सम काय 3 आहे, आय किती आहे 3, 3 आणि 3 6. कोणाला द्या, समला द्या. आता सममध्ये 6 जाणार, हे बघा राईट. परत परत आय वाढणार, 4 झाला. परत 6 आणि 4 10, सममध्ये 10 जाणार, गेलं. परत 5 झाला आहे, 10 आणि 5 15 सममध्ये गेलं. परत 6 झाला, 15 6 21 सममध्ये गेलं. परत आय 7 झाला, 21 आणि 7 28 सममध्ये गेलं. परत 8 झाला, 36 सममध्ये गेलं. परत 9 झाला, 25 10 झाला, 55 खतम. 11 झाला, थांबला. सममध्ये आता काय आलंय, 55. आउटपुट काय भेटेल, सम इज 55, राईट. सो लाईक दॅट युअर प्रोग्राम इज इंटरनली एक्झिक्युटिव्ह. हे लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी डिबगिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. डिबग करा, यू विल अंडरस्टँड हाऊ इट इज एक्झॅक्टली गोइंग ऑन, राईट. येते लक्षात सगळ्यांना. तर सम भेटली आपल्याला, भेटली की सर सम. मग मी म्हणलं तुम्हाला ठीक आहे, तुम्ही सम मला दिली 1 ते 100 नंबर, 1 ते 10 नंबरची. मला फक्त तुम्ही सम अशी द्याल का, कशी. मला सम पाहिजे फक्त आणि फक्त इवन नंबरची, 1 ते 10 मधल्या इवन नंबरची. आता यात काय अवघड आहे का हो, काय विद्या वगैरे बोलायची का, काहीच नाही. तीच कंडिशन आय मॉड 2 इक्वल 0 जर असेल तरच सम करा, नाही तर करूच नका ना. फक्त याच्यामध्ये टाकायला जा आला विषय. आता फक्त 2 4 6 8 आणि 10 यांची सम होईल. दॅट इज समथिंग किती होईल रे, आपण इथं प्रिंट करू सम. लुक ॲट दिस, 30. कोणाची झाली, फक्त कोणाची झाली सम, समची 2ची, परत 4ची, परत 6ची, 8ची आणि 10ची. करून बघा तुम्ही किती होते. 4 2 6, 6 6 12, 12 8 20, 20 30. जर मला ऑडची पाहिजे असेल तर ऑडची 25. ही इवनची झाली, बरोबर आहे. आणि ऑडची काय होईल, 1ची, देन 3ची, प्लस 5 प्लस 7 प्लस 9. 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 9 25 आली. सो इट इज सिम्पल. एकदा लॉजिक आलं की यू कॅन रियूज दॅट लॉजिक. आर यू एबल टू फॉलो मी. यू कॅन रियूज दॅट लॉजिक. तुम्ही ते लॉजिक रियूज करू शकता, बरोबर. झाली सम. किती सोपे आहे सम. कधी कधी तुम्हाला प्रोग्रॅमिंगमध्ये असं सांगितलं जातं, ओके ठीक आहे सम पण आली तुम्हाला, हुशार हुशार हुशार, बरोबर करताय तुम्ही. तुम्ही फॉर लूप वापरा, ठीक आहे म्हणलं. फॉर लूप वापरला, इंटिजर आय इक्वल्स टू 1, आय लेस दॅन 10, आय प्लस प्लस, ठीक आहे. आणि मी नॉर्मल फॉर लूप प्रिंट करतोय, ठीक आहे. मग फॉर लूप लिहित असताना तुम्ही फॉर लूप कसा कसा लिहू शकता. फॉर लूप लिहिण्याला काय म्हणजे बंधनं वगैरे आहेत का, किंवा काही बंधनं नाही येतच. मित्रांनो फॉर लूप कसाही लिहू शकतो आपण, ठीक आहे. कसा दाखवतोय फॉर लूप लिहिण्याच्या पद्धती. हा तर नॉर्मल तुम्ही कंडिशन सगळं देत आहे, हा तर एक विकायचं जनरल वे. पण तुम्हाला जर वाटलं फॉर लूप लिहायचं आहे कसा, विदाउट रायटिंग इनिशियलायझेशन लिहा, विदाउट रायटिंग कंडिशन लिहा, विदाउट रायटिंग अपडेशन लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही फक्त प्रिंट केला राहा, फक्त सेमिकोलन द्यायचं. हा नाही दिला तर एरर येतो.
फक्त दोनदा सेमिकोलॉन दिला. तुम्ही जर असा फॉर लूप लिहिला तर या फॉर लूपला नाव दिलं जातं इन्फानाइट लूप. इन्फानाइट लूप म्हणजे काय? द लूप इज नेवर नेवर एंड. असा लूप जो थांबणारच नाही. राम थांबेल का? बघा, रन केला मी, हे बघा चालू, राम इज रनिंग. हे रेड डॉट दिसतोय, हे दिसतंय कसं पळायला. दॅट मीन्स द लूप इज नेवर एंड, इज कॉल्ड इन्फानाइट लूप. आणि याला थांबवायचं एक्सटर्नली फोर्सफुली कसं? या रेड डॉटवर टर्मिनेटवर क्लिक करा, हे बघा थांबला. किती वेळा राम आलं माहिती आहे? वी कांट इमॅजिन. म्हणजे तुमचा लूप इन्फानाइटमध्ये गेला. का? देर इज नो कंडिशन, नो इनिशियलायझेशन, नो अपडेशन. तुम्ही काहीच दिले नाही, येव्हा येव्हा तेव्हा तेव्हा थांबा, राईट. तुम्ही फक्त हे केलंय. तुम्ही तर द्या ना की बाई तुला थांबायचं पण आहे, इथून सुरू हो, इथं थांब. आपण दिलंच नाही. दॅट इज ऑल्सो इन्फानाइट लूप. ओके, हे एक एक्झाम्पल झालं. मी असा पण लूप लिहू शकतो. लेट सपोज मी फक्त इनिशियलायझेशन केलं लाईक दिस, पण मी ना कंडिशन दिली ना काहीच नाही दिलं. दिस इज द सेकंड एक्झाम्पल ऑफ इन्फानाइट. बघा तरी पण काय होईल? कंटिन्युअसली इन्फानाइट. फक्त इनिशियलायझेशन केलंय, वेर इज द कंडिशन, वेर इज द अपडेशन, नाही दिलं तरी पण माइट बी इंटरव्ह्यूमध्ये विचारतील, इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल. एरर येईल, नो एरर. मग काय होईल? इन्फानाइट लूप. जस्ट गिव्ह द आन्सर. बिकॉज देर इज नो एनी कंडिशन, सो आवर लूप विल बी इटरेटिंग अगेन अँड अगेन. बरोबर आहे? त्यामुळं असं पण चालतंय, ठीक आहे, असं पण चालतंय. लेट सपोज तुम्ही लूप लिहिला, तुम्ही याच्यामध्ये कंडिशन दिली आय लेस दॅन 10, इनिशियलायझेशन केलं, कंडिशन दिली, आणि तुम्ही इन्क्रिमेंट दिलंच नाही. मग काय होईल? तरी हा लूप इन्फानाइटमध्ये जाणार आहे. लुक ॲट दिस. काव काव कारण तुम्ही सांगता 1 पासून 10 पर्यंत जा. अरे पण 1ची व्हॅल्यू वाढली तर पाहिजे, आणि वाढण्यासाठी आय प्लस प्लस लय महत्वाचं आहे. इथं आहे का? नाहीये. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इन्फानाइट. इन्फानाइटमध्ये जाणार आहे, इन्फानाइटमध्येच जाणार आहे. व्हॉट इट. किंवा कधी कधी तुम्ही असं करू शकता, लाईक तुम्ही इनिशियलायझेशन केलं, आय प्लस प्लस केलं. अरे कंडिशन कुठं आहे? कंडिशनच नाही आहे. अगेन इट विल इटरेट इन द इन्फानाइट लूप, राईट. सो देर आर मल्टिपल एक्झाम्पल्स ऑफ इन्फानाइट लूप. इन्फानाइटमध्येच जात राहणार आहे. थांबेल का? नाही थांबणार. ओके. जर तुम्ही असा लिहिला, लेट सपोज तुम्ही इनिशियलायझेशन वरती केलं, बघा कधी कधी असं पण विचारतात, वरती केलं इनिशियलायझेशन आणि तुम्ही कंडिशन इथं दिली. ओके, आता काय होईल? अरे तरी पण इथं अपडेशनच नाहीये. अगेन इट विल लूप इन द इन्फानाइट, राईट. कसंही द्या, ते तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे? चालेल. पण तुम्ही आता इथं काय केलं? इथं इनिशियलायझेशन, इथं कंडिशन, आणि तुम्ही म्हणा मी अपडेशन याच्यामध्ये देतो. हे बघा, आत्ता चालेल का? इनिशियलायझेशन इथं, कंडिशन इथं, अपडेशन इथं, तिन्ही गोष्टी आहेत. आत्ता मात्र हा मित्रांनो थांबणार आहे. 10 वेळा थांबला की नाही? 10 वेळा प्रिंट होईल. कारण तुमची कंडिशन पण आहे, इनिशियलायझेशन आहे, सगळं आहे ना याच्यामध्ये. नाही, इट्स ओके, पण आहे. सो लाईक दॅट ऑल्सो यू कॅन राईट द फॉर लूप. तो हा इन्फानाइटमध्ये जाणार नाही. 10 टाइम्स इट विल इटरेट, राईट. कारण तुम्ही याला बरोबर सगळ्या गोष्टी दिली. सो हे वरचे जे एक्झाम्पल होते, दीज आर दी इन्फानाइट लूप एक्झाम्पल. लक्षात ठेवायचे ते. कधी इन्फानाइटमध्ये जातो, कधी हा बंदच होत नाही. त्याला या तिन्ही गोष्टी सापडल्या तरच बाबा हा चलतोय. एक जरी मिस असेल, इट्स नॉट पॉसिबल टू स्टॉप द फॉर लूप. ओके, वी नीड टू टर्मिनेट फोर्सफुली. ओके, ठीक आहे. आता तुम्ही हा फॉर लूप असा जो लिहिताय ना, या फॉर लूपला तुम्ही नेक्स्टेडमध्ये पण लिहू शकता. कसा? लेट मी शो यू. नेक्स्टेडमध्ये पण तुम्ही फॉर लूप लिहू शकता. पण नेक्स्टेडमध्ये लिहिण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. नेक्स्टेडकडे जाऊ आपण. नेक्स्टेडमध्ये फॉर लूप लिहिण्या अगोदर तुम्ही फॉर लूप असा पण लिहू शकता, बरं का. 1 आय लेस दॅन 10. आता व्हेरी केअरफुली बघा, वी आर गोइंग इन द लिटल बिट ॲडव्हान्स फॉर लूप. कसा? तुम्ही आतापर्यंत काय करत होता? आयला प्रिंट केलं, 1 ते 10 येत आहे, सोपं, बरं वाटतंय, बरोबर, 1 ते 10 येत आहे. पण आता तुम्ही या इंटिजर व्हॅल्यू सोबत एक व्हॅरिएबल इनिशियलाइज करताय, कोमा देऊन आणखीन एक इनिशियलाइज करू शकता. किती करू शकता असे? एनी नंबर ऑफ यू वॉन्ट. किती करायचे तेवढे करा. तुम्ही
के म्हणा, के इक्वल टू 1, काय प्रॉब्लेम. आय जे के 3 व्हॅरिएबल इनिशियलाइज करू शकतो मी, 4 करू शकतो, 5 6 7 एनी नंबर ऑफ. ठीक आहे, आपण 2च बघू. लई कशाला खोला जायचंय, लई जास्त कष्ट घ्यायचे का, पेन जास्त घ्यायचा का, नाही. इथपर्यंत ठीक आहे पेन, लई बी नको, मग लई ओव्हर होईल राईट. मग सर आम्ही कंडिशन किती देऊ शकतो, कंडिशन एकच देऊ शकता. हॅलो, यू कॅन गिव्ह ओनली वन कंडिशन, पण इनिशियलायझेशन किती बी, कंडिशन फक्त एक, आणि अपडेशन किती बी द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही आय दिलाय आय प्लस प्लस, जे दिलाय जे प्लस प्लस, के दिला के प्लस प्लस. मात्र कंडिशन कॅन बी एक, मग ती आय लेस दॅन 10 असेल किंवा जे लेस दॅन 10 असेल, तुम्हाला जी द्यायची त्या, पण एकच असेल. आता काय केलं बघा, मी जे प्लस प्लस परत करतो. मी फक्त काय केलं, आय इक्वल्स टू 1, जे इक्वल्स टू 1, आय लेस दॅन इक्वल टू 10 आणि आय प्लस प्लस, आणि मी आयला प्रिंट केलं. सिम्पल आहे सर, 1 ते 10 पर्यंत आय जाणार आहे आणि आपल्याला व्हॅल्यू 1 ते 10 भेटणार आहे, सिम्पल. पण जर मी जेला प्रिंट केला, आता मात्र आउटपुटमध्ये फरक येणार आहे, कारण जेची व्हॅल्यू 1 आहे आणि 1च राहणार आहे. जेची व्हॅल्यू वाढणार आहे का मला सांगा, सर का नाही वाढणार, अरे जे प्लस प्लस कुठं आहे दाद्या, आय प्लस प्लस आहे, आयची व्हॅल्यू वाढेल पण जेची व्हॅल्यू कुठं वाढणार आहे. मग सर जे कसा प्रिंट होईल, जेची व्हॅल्यू काय 1 आहे, हा एकच प्रिंट होईल, पण कितीदा माहित आहे, 10 वेळा प्रिंट होईल. 10 वेळा का, कारण जे हा आयच्या कंडिशनमध्ये असाइन केला जातो. आयची 10 वेळा कंडिशन आहे राईट, त्यामुळे आय जोपर्यंत 10 होत नाही तोपर्यंत हा फिरत राहील, आणि तोपर्यंत जेला प्रिंट करायचे 10 वेळा, 1 1 1 तुला भेटेल. हे बघ किती वेळा भेटेल, एक तुला 10 वेळा. फिर ते 1 2 3 का नाही झालं, आन्सर इज सिम्पल, जेला आपण वाढवलाच नाही. जे प्लस प्लस केलाय काय, करा जे प्लस प्लस, जसा जे प्लस प्लस कराल 1 ते 10 येऊन जाईल. बरोबर, येते लक्षात. वाढवला तरच होत आहे, नाही वाढवला तर नाही ना होत, नाही ना होत, बरोबर आहे. त्यामुळे आता हा जे एक एकच येत होता, लुक ॲट दिस, एक एकच येत होता. पण सर मी जर असं केलं, इथं जे लेस दॅन इक्वल टू 10 केला, जे इक्वल टू 1, जे लेस दॅन इक्वल टू 10, आता काय होईल, आता खूप जण कन्फ्युजन होतील, अरे आता जेची व्हॅल्यू 1 ते 10 पर्यंत जाणार कारण कंडिशन दिले ना. होय खरं आहे, अरे पण इन्क्रीमेंट कुठं आहे, इन्क्रीमेंटच नाही की, मग काय होईल, इट विल गोज इन द इन्फॉनाइट. बघा कसा पळतोय, कसा पळतोय, प्लस प्लसच केला नाही तुम्ही याला. सर आयला केला की, अरे आयला करून काय उपयोग आहे, तुम्ही जेला प्रिंट करताय आणि जेला प्लस प्लस नाही आहे, इन्फॉनाइटमध्ये गेला. सो दॅट इज अनादर एक्झाम्पल ऑफ इन्फॉनाइट. गॉट इट. जे प्लस प्लस नसेल तर होणारच ना. आता इथं वरतीच आपण बघितलं, हे बघा, हे बघा, इनिशियलायझेशन कंडिशन प्लस प्लस नाही तर इन्फॉनाइटच जाणार आहे. इथं तेच होत आहे, इनिशियलायझेशन कंडिशन कुठं आहे प्लस प्लस, याचं असून उपयोग नाही, कंडिशन ज्याची त्याचंच प्लस प्लस पाहिजे. अरे गेटिंग माय पॉईंट राईट. सो अगेन आय विल राईट इंटीजर आय, ओके, लेस दॅन 10 आय प्लस प्लस. ठीक आहे, ठीक आहे ना. सी, आय प्रिंट केला मी, परत इथं कोमा देऊन जे घेतला, जे इक्वल्स टू 1 आणि जे प्लस प्लस केले. ठीक आहे, आता वाढणार आहे भाऊ, हा वाढणार आहे. लक्षात ठेवा, जे 1 आहे जे प्लस प्लस आहे, याला जी कंडिशन अप्लाय होणार आहे, आयची कंडिशन अप्लाय होणार आहे, म्हणजे हा पण 10 वेळा करणार. आता आयची व्हॅल्यू काय येते, 1 ते 10. अहो तुम्ही जेला प्रिंट केला, जे पण 1 ते 10च येत आहे बघा, जे पण 1 ते 10च येते. सर कसं काय, 1 आहे प्लस प्लस केला आहे आणि कंडिशन याची अप्लाय होते, समजतं आहे. आता मी आय आणि जी दोन्हीवर प्रिंट करतोय बघ, मी तर स्पेस देऊन आय आणि जेला दोन्हीला प्रिंट करतो. आय पण 1 ते 10 आणि जे पण 1 ते 10 आला, हा आय आला राईट, आणि हा जे आला राईट. 1 ते 10 आय आला, जे पण 1 ते 10 आला. येते लक्षात, येते लक्षात सगळ्यांना कसं कसं होतंय हे सगळं, राईट, राईट एव्हरीवन. आता मी, आता मी सिंपल, लेट मी कमेंट आउट दिस. मी काय केलं, आय 1 आहे, जेला मी 2 केलं. ठीक आहे, जेला मी 2 केला, ओके, आणि आय हा कुठून कुठून जातोय, 10 पर्यंत जातोय. तीच कंडिशन जेला पण असेल. मी फक्त काय केलं या ठिकाणी, मी काय केलं या ठिकाणी, आय इंटू जे केलं, आय इंटू जे, आय आणि जेचा गुणाकार, आणि मी रन केलं, मी रन केलं. सो नाव वॉट आय एम गेटिंग, 2, then 6, then 12, then 20.
बट मी एक्सपेक्ट करत होतो मला टेबल भेटावं. पण ज्यावेळेस तुम्ही असं कराल I/J, या ठिकाणी इंटरनली लॉजिक कसं चालतंय बघा. आयची व्हॅल्यू तर 1 आहे, बरोबर आहे, जेची व्हॅल्यू 2 आहे. मग सगळ्यात आधी काय होतंय, I/J दॅट इज 1 × 2, यू आर गेटिंग 2. पण पुढं I++ होतोय, आयची व्हॅल्यू काय होते, आयची व्हॅल्यू 2 होते, आणि जे पण ++ होतोय 3 होते. 3 आणि 2, 3 दोन्ही 6, असं लॉजिक या ठिकाणी चालतंय. जर तुम्हाला टेबल पाहिजे असेल यांचा दोघांचा यूज करून, यू शुड गो फॉर नेस्टेड फॉर लूप. ओके, नेस्टेड फॉर लूपकडे तुम्हाला जावं लागेल. या फॉर लूपचा यूज करून तुम्ही करू शकता नॉर्मली ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे, 2 व्हॅरिएबल इनिशियलाइज करून यू कॅन डू दॅट, तुम्ही तिथे जाऊ शकता. ओके, बट बेटर टू गो फॉर नेस्टेड, ज्याने आपल्या खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. सो लेट मी कमेंट आउट दिस वन आणि गो फॉर नेस्टेड फॉर लूप. नेस्टेड फॉर लूपचा विषय कसा आहे लक्षात घ्या, सोपं आहे. नेस्टेड फॉर लूप म्हणजे टेक द फॉर लूप इनसाइड वन फॉर लूप, एका फॉरमध्ये दुसरा फॉर. आणि का घ्यायचा, नेस्टेड फॉर लूपचा यूज करून आपण काय काय करू शकतो बघा. वी कॅन प्रिंट द स्टार पॅटर्न. स्टार पॅटर्न तुम्हाला प्रिंट करायचे नेस्टेड फॉर वापरा. तुम्हाला अल्फाबेटचे पॅटर्न प्रिंट करायचे, अल्फाबेट तुम्ही नेस्टेड फॉर लूप वापरा. तुम्हाला नंबर्सचे पॅटर्न प्रिंट करायचे, तुम्ही नेस्टेड फॉर लूप वापरा. तुम्ही या गोष्टी करू शकता नेस्टेड फॉर लूपचा यूज करून. कसं होणार आहे बघा, कसा घ्यायचा नेस्टेड फॉर लूप वापरा. फॉर लूप नॉर्मल हा, याच्यामध्ये इंटीजर I1, I<10, I++, हा तुमचा आउटर फॉर लूप म्हणजे बाहेरचा, आणि आतमधला याच्यामध्ये फॉर लूप इंटीजर J < 10, J++. ओके, हा तुमचा आतमधला फॉर लूप. लक्षात ठेवा बाहेरचा आणि आतमधला फरक काय. जो फॉर लूप आयचा आहे ना, आयचा बघा, ज्यावेळेस तुम्ही पॅटर्न प्रिंट करणार स्टारचा वगैरे, तर पॅटर्न कसे असतात, तो टेबलमध्ये असतात. कसं काय सर, हे बघ, टेबलला काय काय असतात, कॉलम असतात. लेट सपोज आय हॅव 1 1 2 आणि 3 कॉलम आहेत, आणि रोज आहेत 1 देन 2 3 आणि 4, 4 रो आहेत. कॉलम 3 रो 4. हे सगळ्यांना कळतंय कॉलम किती आहेत, 3 आहेत. हे बघा 1 2 आणि 3, 3च कॉलम आहेत, आणि रो किती आहेत, 4 आहेत. 1 देन 2 देन 3. हे समजलं ना, संपलं रे, स्टार पॅटर्न संपला. एवढा इझी. 4 रो 4 कॉलम 3. आजपासून लक्षात ठेवायचं, आउटर वाला जो लूप आहे ना, आउटर वाला रो साठी असतो, आउटर वाला रो साठी, आणि इनर वाला कॉलम साठी. आउटर वाला समजून घ्यायचं रो साठी, आणि इनर वाला कॉलम साठी. संपला विषय. इनर म्हणजेच हा आतमधला, आउटर म्हणजे हा बाहेरचा, हा झाला आउटर जो रो साठी आहे, आणि हा झाला इनर जो कॉलम साठी आहे. हा कशासाठी, इनर कॉलम साठी. ओके, इनर कशासाठी, कॉलम साठी. मग आता लक्षात ठेवायचं कंडिशन कुठून कसं काय कुठपर्यंत जायचं. मला सांगा रो साठी कोणता आहे, रो साठी हा आउटरवाला. रो किती आहेत, 4 आहेत. मग 10 कशाला दिले, जस्ट गिव्ह द कंडिशन अकॉर्डिंगली. 4 पर्यंत जाऊ दे ना, रो 4 प्रिंट करायचे आहेत. 4 रो मुळे मी I<4 केला, आणि कॉलम किती आहेत, 3. काय करा इनरमध्ये, I<3, खतम. कंडिशन कशी डिसाईड केली मी, अकॉर्डिंग टू माय कॉलम अँड रोज कंडिशन विल डिसाईड. आउटर कशासाठी, रो साठी, इनर कॉलम साठी. कॉलम 3 पर्यंत कंडिशन इनर साठी, राईट. आउटर रो साठी 4 रो 4 कंडिशन, दॅट्स इट. आता करायचं काय याच्यात, स्टार पॅटर्न प्रिंट करायचं आहे. लाईक मला असा आउटपुट आला पाहिजे, स्टार देन स्टार देन स्टार, लाईक दिस. असं स्टार आउटपुट मला आलं पाहिजे, राईट. इथं स्टार असेल. ओके, लेट मी कॉपी, हा कॉपी होत नाही आहे. ओके ठीक आहे, नको हो बाबा, कॉपी हां, स्टार इथं पाहिजे, देन मला स्टार इथं पाहिजे.
देन मला स्टार इथं पाहिजे लाईक दिस. लुक ॲट दिस. 3 कॉलम 4 रो. हा स्टार पॅटर्न आपला प्रिंट करायचा आहे. राईट. 3/4. काहीच नाही करायचं. हा फॉर लूप लिहायचा आहे. एवढंच करायचं आहे. हे होऊन जाईल सर. होऊन जाईल. दाखवू या इथे. इथे आलो मी. मी आउटर कितपर्यंत न्यायचा आहे. आउटर म्हणजे रोसाठी एक पासून 4 पर्यंत जाऊ द्या ना. का 4 पर्यंत जायचे. रो 4 आहेत ना. आणि then दुसरा कॉलमसाठी 1 पासून 3 पर्यंत जाऊ द्या. रो कॉलम 3 आहेत. जे घ्यायचा याला डुप्लिकेट व्हेरिएबल होतोय. इट शुड बी जे प्लस प्लस. ओके. नाउ जस्ट प्रिंट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन व्हॉट स्टार प्रिंट करायचा. स्टार. दॅट्स इट. आता मी स्टार प्रिंट केला. पण आता एक प्रॉब्लेम होणार आहे. तुम्ही जर हा प्रोग्राम डिरेक्ट रन केला स्टार जर येतील पण तुम्हाला आउटपुट तुमच्या मनासारखं येणार नाही. काय आलं आउटपुट हे बघा. स्टार आले. एकच लाईनमध्ये सगळा विषय आला. कसं काय जर एकच लाईनमध्ये आलं. प्रत्येक वेळेस तुम्हाला स्टार आला की नवीन लाईन, स्टार आला की नवीन लाईन. हे नवीन लाईन कशामुळे येते. या एलएनमुळे येते. काढून टाका एलएन काढून टाकला. आता सगळं एकाच याच्यामध्ये सगळं. एलएन काढला ना तुम्ही. एलएन टाकला तर काय होईल. असं यायला लागले. राईट. वर्टिकल. काढला तर हॉरिझॉन्टल. पण आपलं सर आउटपुट असं आहे. 3 एका याच्यामध्ये आहेत. आता एकाच्याच सगळं आलेत. का माहीत आहे. हे बघा. 3 तर येत आहेत. हे 3 आले ना. पुढले 3 त्याच्या पुढंच येत आहेत. पुढले 3 त्याच्या पुढंच येत आहेत. त्याचे पुढले 3 पुढंच येत आहेत. आपल्याला खाली पाहिजेत. मग काय करा. हे 3 झाले ना. हे 3 प्रिंट करायचं काम कोणाचं आहे. याचं कॉलम. हे बघा ना. हे कॉलम आहेत की नाही. हे 3 कॉलम हा प्रिंट करतोय. आणि पुन्हा हा म्हणतोय आणखीन 3 याच्या पुढंच करतोय. पण त्याला सांगा बाबा 3 झाले की एक नेक्स्ट लाईन दे ना. दॅट्स इट. झालं तुमचं आउटपुट. 3 कॉलम 4 रो. गॉट इट. स्पेस दे. गॉट इट. कसा आला. किती रो आहेत. 4 पर्यंत द्या. किती कॉलम आहेत. 3 पर्यंत द्या. 3 पर्यंत द्या. आता याला डिबग करा. डिबग केला ना एकदम परफेक्ट समजते. काय करायला लागेल याला. डिबग. फक्त डिबग करायला शिका. हाऊ टू डिबग. इथं डबल टॅप करा. इथून स्टार्ट करायचं डबल टॅपला. बघा कसा प्रत्येक स्टार येतोय ते इंटरनली चेक करणं. दॅट इज समथिंग कॉल्ड डिबगिंग. ओके. हां चेक करा. आता इथून फॉर चालू झाला. हायलाईट झाला. स्टेप ओव्हर गेला. आयची व्हॅल्यू काही कर्सर न्या. दिसेल लगेच 1. कंडिशन ट्रू होईल का फॉल्स होईल. ट्रू होईल ना सर. 1 लेस दॅन इक्वल टू 4. ट्रू. आतमध्ये आला. परत जे 1 होईल. जेची व्हॅल्यू 1 लेस दॅन इक्वल टू 3. कंडिशन इथं पण ट्रू आहे. स्टार प्रिंट करा. स्टार प्रिंट झाला. हे बघा. एक स्टार प्रिंट झाला. हा प्रिंट झाल्यावर हा इकडे वरती नाही गेला बरं का. कारण हा लूप एक्झिक्यूट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वरती जात नाही. मग हा राहिलाय ना. जे प्लस प्लस झाला. जेची व्हॅल्यू काय झाली बघा. 2 लेस दॅन इक्वल टू 3. कंडिशन परत ट्रू. परत स्टार. आणि आता स्टार प्रिंट एलएन नाहीये. पुढंच येणार आहे. बघा. आला पुढं. परत जे प्लस प्लस. जे 3 होणार. आता 3 होणार. कंडिशन तरी पण ट्रू का. लेस दॅन इक्वल टू 3. कंडिशन ट्रू. अगेन स्टार. ह्याच्या पुढंच आला. आता मात्र जीची व्हॅल्यू 4 होणार. 4 लेस दॅन इक्वल टू 3. कंडिशन फॉल्स झाल्या याच्या बाहेर एंट्री. फॉल्स झाला ना. आता काय करायचंय. एल म्हणजेच इथून एंट्री खाली घ्या. 3 झाले ना. खाली एंट्री घ्या. मग आता हा नेक्स्ट लाईनवरती येणार आणि मग पुन्हा याच्याकडे येणार. आयची व्हॅल्यू 1 होती. आत्ता आयची व्हॅल्यू वाढणार आणि काय होणार. 2 होणार. आणि कंडिशन 2 लेस दॅन इक्वल टू 4. ट्रू झाली. आतमध्ये आला. आता परत जेची व्हॅल्यू काय होणार आहे. 1च होणार आहे. हे बघा. झाली की नाही 1. मग 4 झाली ती. पण आता परत फिरला ना. त्यामुळे 1 झाली. परत 1 लेस दॅन इक्वल टू 3. कंडिशन ट्रू. परत स्टार आला. आता हे किती वेळा येणार. 3 वेळा. 3 परत कंडिशन आहे बघा. आणखीन एकदा स्टार. झालं. आता याची व्हॅल्यू 4 होणार. आणि 4 झाली की फॉल्स होणार. फॉल्स झाला की परत इथं आला. आता नेक्स्ट लाईनला येणार. नेक्स्ट लाईनला आला.
आता आयची व्हॅल्यू परत वाढणार. आयची व्हॅल्यू किती होणार? 3. 3 हा 4 पेक्षा लहान आहे. आणखीन एकदा जे 1च होणार. हे बघा, झाला परत 1. आणि आता परत कितीदा फिरणार? 3 वेळाच फिरणार. कंडिशन 3 पर्यंत आहे. परत 3दा स्टार येणार. गॉट इट. परत 3 झाले की 4 व्हॅल्यू झाली की खाली येणार. फॉल्स झाला ना. परत नेक्स्ट लाईन. परत आयची व्हॅल्यू 4 होणार. झाली. 4 लहान आहे 4 पेक्षा, इक्वल आहे, ट्रू. परत J1 परत 3दा येणार. आला 3दा, आला 4 झाला, फॉल झाला. आता मात्र आयची व्हॅल्यू 5 झाली. 5 4 पेक्षा लहान नाहीये, फॉल्स झाला. हा फॉल झाला, संपला ना विषय. हा फॉल झाल्यावर आतमध्ये एंट्रीच नाही ना. कशाला एंट्री आतमध्ये? अजिबात नाही. आणि तुमचा प्रोग्राम संपला, तुमचा आउटपुट आला. सो दिस टाइप ऑफ डिबगिंग यू नीड टू डू टू अंडरस्टँड द पॅटर्न. अशी डिबगिंग केली काहीच अवघड जात नाही पॅटर्न. आपण म्हणतो लय अवघड आहे, लय अवघड आहे. नथिंग अवघड, नथिंग अवघड. गॉट इट? समजतंय? फक्त रो आणि कॉलम समजले पाहिजे. आउटर रो, इनर कॉलम. आता मी जर इथं दिलं 7, किती रो येणार आहेत? 7 रो येणार. किती रो आले बघा? आले की नाही 7? हे बघा, तुम्ही इथं द्या. इथं मी म्हटलं 30, किती कॉलम येणार? 30 कॉलम आले. 30 कॉलम. हे बघा, 30 कॉलम आहे ते. कॉलममध्ये चेंज, जेची कंडिशन चेंज करा. रोमध्ये चेंज, आयची कंडिशन चेंज. वॉट इट? सपोज आपण 5x5चा केला. 5x5चा रन केला. आला 5x5चा. 5 रो 5 कॉलम. हे बघा, 5च रो आहेत आणि 5च कॉलम आहेत गेले. ओके. आता याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन. सिर्फ 5x5चं आहे, ठीक आहे. पण मला या तिसऱ्या रोला चेंज करायचं आहे. तिसऱ्या रोला सगळे स्टार आहेत. आय डोंट वॉन्ट स्टार. स्टारच्या जागी आपण हॅश नाही का देऊ शकत तिसऱ्या रोला? अरे देऊ शकतो ना. रो कितवा आहे? तिसरा. स्टार कुठं प्रिंट होतो? इथं. इथं या इफ कंडिशन लावा. आता मला सांगा, रोला रिप्रेझेंट कोण करतो? सर रोला तर आय रिप्रेझेंट करतो. घ्या ना मग आय. कितवा रो आहे? तिसरा. आय इक्वल 3 ज्यावेळेस होईल त्यावेळेस सिंपल म्हणा की बाबा एल हटव आणि इथं प्रिंट कर हॅश. खतम. आणि बाकीच्या जागी जसा स्टार आहे तसा ठेव. एल्स मध्ये द्या स्टार. तुम्हाला फक्त तिसऱ्या रोला हॅश भेटेल, बाकी सगळीकडे स्टार भेटेल. आला. फक्त तिसऱ्या रोला हॅश. तुम्ही सांगितलं आय इक्वल 3. आय म्हणजेच रो, आउटर म्हणजेच रो, इनर म्हणजेच कॉलम. भेटला की नाही? तुम्हाला जर 5व्याला मला दुसरं काय डॉलर पाहिजे, भेटेल? भेटेल. एलसिप लावा. इथं मी एलसिप लावला. कंडिशन, जर आयची व्हॅल्यू 5 झाली तर काय पाहिजे बोला? तर तुम्हाला पाहिजे डॉलर. द्या डॉलर. भेटला डॉलर. आणि बाकी राहिलेल्या ठिकाणी स्टार. एल्स मध्ये टाकून द्या त्याला. 5व्या याला डॉलर भेटला. भेटला. मला जर इथं पहिल्या याला मला समथिंग हे पाहिजे, ॲट द रेट. पहिल्याला काय करा? आणखीन एक एलसिप. आणखीन एक एलसिप. आय इक्वल 1. 1ला काय पाहिजे? सर मला ॲट द रेट पाहिजे. द्या ॲट द रेट. रन करा. आला पहिल्याला ॲट द रेट. तिसऱ्याला काय म्हणला तुम्ही? हॅश. 5व्याला काय म्हणला? डॉलर. आणि बाकी ठिकाणी एल्समध्ये काय लिहिले? स्टार. आला स्टार ज्या राहिलेल्या ठिकाणी. सो हा पॅटर्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये दिला. अवघड आहे का प्रिंट करायचं? याला बघूनच घाबरतात पोरं. घाबरायची गरज आहे का? स्टेप बाय स्टेप जर तुम्ही समजून घेतलं, 5 रो आहेत, 5 कॉलम आहेत, 2 फॉर लूप लावा 5-5चे, राईट. पहिल्याला ॲट द रेट आहे, कंडिशन लावा. आय इक्वल 1 असेल तर ॲट द रेट. तिसऱ्याला हॅश आहे, आय इक्वल 3 तर हॅश. 5व्याला डॉलर आहे, आय इक्वल 5 तर डॉलर. आणि बाकीच्या ठिकाणी स्टार आहे. खतम. राईट. इज एनी लाईक डिफिकल्टी? नाही नाही नाही, हे तुलाही अवघड वाटायला लागलंय आणि कसं करून काय करू असं वाटायची काय गरज आहे का? असं वाटायची काही गरज आहे का? येस ऑर नो? एव्हरीवन गेटिंग माय पॉईंट? हाऊ एक्झॅक्टली इट इज वर्किंग? बरोबर. ओके. नाव थोडंसं पुढं चला. थोडंसं पुढं चला. लेट मी कमेंट आउट दिस. हा कोड मी पाठवेल, ठीक आहे? डोंट वरी. अगेन आय एम रायटिंग 2 फॉर.
थोडंसं पुढं जातोय मी. 5x5चाच परत एकदा आउटर 5 आणि इनर 5 म्हणजे कॉलम 5 रो 5. ठीक आहे, ठीक आहे, ओके. इथं प्रिंट केलं तुम्ही सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन काढा. आणि इथं मी आता काय करतोय बघा, मी आईला प्रिंट करतोय फॉर्म. आईला प्रिंट केलाय आईला प्रिंट केलं तर आता काय भेटेल व्हॅल्यू आईची? आईची व्हॅल्यू काय? 1. 1 भेटेल पहिल्यांदा. पुन्हा आईची व्हॅल्यू काय होणार आहे? या पूर्ण 5साठी आईची व्हॅल्यू काय असणार आहे? 5 वेळा फिरेल ना हा आतमधला, 1च असणार आहे. म्हणजे पूर्ण 5 वेळा तुम्हाला आईची व्हॅल्यू काय भेटेल? 1 1 1 1. बरोबर. कारण हे 5 वेळा फिरेपर्यंत आईची व्हॅल्यू वाढणार नाही. हा संपला मग पुन्हा आईची व्हॅल्यू 2 होणार आहे. आणि मग पुन्हा 5 वेळा आईची व्हॅल्यू काय राहणार आहे? 2 2च राहणार आहे. म्हणजे पुन्हा नेक्स्ट लाईनला आउटपुट काय येणार आहे? 2 2 2 2 लाईक दिस. पुन्हा आईची व्हॅल्यू 3 होईल. पुन्हा काय येणार आहे? 3 3 3 3. पुन्हा 4 4 4 4. पुन्हा 5 5 5 5. असा विषय होणार आहे. बरोबर की नाही? राईट. हे बघा, 1 1 1 1. कारण आयची व्हॅल्यू 1 होती, कंडिशन ट्रू झाली, आतमध्ये आला, ज्याची व्हॅल्यू 1 झाली, ही पण कंडिशन ट्रू झाली. आय प्रिंट करा, झाला 1, आला 1. पुन्हा ज्याची व्हॅल्यू 2 झाली, कंडिशन ट्रू, पुन्हा आय प्रिंट करा, 1च आहे. या पूर्ण 5साठी 5 10 फिरेल, 1च राहणार आहे. परत मात्र हा 6 झाला की मग इकडं आयची व्हॅल्यू 2 होणार आहे. परत जे 1 होणार. परत हा काय करेल? 2ला 5 वेळा, परत 3ला 5 वेळा, 4ला 5. स्टारच्या जागी फक्त आय प्रिंट केला, सो यू विल गेट द दिस आउटपुट. सर आयच्या जागी जे करा बरं. आत्ता मात्र प्रत्येक वेळी ज्याची व्हॅल्यू चेंज होते तर तुम्हाला आउटपुट भेटेल 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 समथिंग. गॉट इट. याच्यासाठी मित्रांनो डिबगिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. परत मी सांगेल, मी जसा वरती कोड डिबग केला तसा कोड डिबग करा आणि बघा कसं काय 1 2 3 4 आलं जी प्रिंट केल्यावर. कसं काय आय प्रिंट केल्यावर 1 1 1 1 1 देन 2 2 2 कसं काय येत आहे? दिस इज ऑल्सो असाइनमेंट टू यू. हे चेक करून बघायचंय कसं काय 1 1 2 2 3 असं यायला लागलं आय प्रिंट केल्यावर. मग तुम्हाला परत तिथं डिबगरला लावायचं आहे, 1 बाय 1 प्रोग्राम रन करून बघायचा. किंवा नोटबुकवरती ट्राय करा. नोटबुकवरती 2 व्हॅरिएबल बनवा. ओके, अशी व्हॅरिएबल बनायची, आय इक्वल टू 1. ठीक आहे. देन पहिल्यांदा जे इक्वल टू पण 1 आहे. परत कंडिशन चेक करायची, आय म्हणजेच 1 लेस दॅन इक्वल टू 5. मग तुम्हीच म्हणायचं कंडिशन ट्रू. चला पुढे काय करायचंय? जे मध्ये जायचंय. परत जेची पण व्हॅल्यू 1 1 लेस दॅन इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. चला जे मध्ये काय करायचंय? तुम्हाला म्हणायचं आयला प्रिंट करायचं. आय काय आहे? 1. झाला 1 प्रिंट. असं डिबगिंग नोटबुकवरती करा. आर यू गेटिंग माय पॉइंट? देन ओनली ह्या गोष्टी तुमच्या पाल्यात पडतील. ठीक आहे. आता आयला प्रिंट केलं तर असं येतं, जेला केलं तर तसं येतं. मग याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी असं आउटपुट असतात बघा. काय करा, इथं इफ कंडिशन लावली जाते आणि इथं सांगितलं जातं, हा जो पहिला रो आहे ना, पहिला रो किंवा हा जो पहिला कॉलम दिसतोय 1 2 3 4 5, कॉलम कसा दर्शवला जातो? जे इक्वल 1 म्हणजे पहिला कॉलम. पहिल्या कॉलमच्या ठिकाणी मला काय करा? मला स्टार द्या. खतम. पहिल्या कॉलमच्या ठिकाणी मला स्टार द्या आणि एल्समध्ये तुमचा आय जो काय तो प्रिंट होऊ द्या. तुमचा जो काय आय आहे तो प्रिंट होऊ द्या. नाही का जमणार? आता हा पहिला कॉलम पूर्ण कशाने भरेल? सिम्पल आन्सर, स्टारने भरेल. बरोबर की नाही? स्टार दिलाय ना तुम्ही जे इक्वल 1ला, आला स्टार. पहिल्या कॉलमला स्टार पाहिजे होता, भेटला. तिसऱ्या कॉलमला हॅश पाहिजे, एल्स इफ जे इक्वल 3. तिसऱ्या कॉलमला हॅश पाहिजे. काय अवघड? जस्ट पुट द इफ कंडिशन. आता काय होईल? तिसऱ्याला हॅश येईल, आला. आणि 5व्याला मला डॉलर पाहिजे. परत एल्स इफ जे इक्वल 5 सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन डॉलर पाहिजे, सो विल गेट अ डॉलर. राईट. असा जर कोड विचारला, जास्त काय डोकं खाजवायची गरज आहे का? विचारणार असे कोड येणार तुम्हाला इंटरव्ह्यू लॉजिकसाठी. ओके, सो हा पॅटर्न प्रिंट करून दाखवा. जास्त डोकं खाजवायची गरज आहे का? अरे कसं होईल हे, काय आता कसं होईल माझं, काय हां? गरज आहे का गरज? अजिबात नाही. जस्ट
अंडरस्टँड किती रो आहेत, किती कॉलम आहेत, कसा विषय केला, 1 2 3 4 5 येते म्हणजे विषय असा आहे, 1 1 1 2 2 2 3 3 असा विषय आहे. म्हणलं की समजून घ्यायचं, आईला प्रिंट केला एल्समध्ये, राईट. त्यासाठी अंडरस्टँडिंग महत्त्वाची आणि अंडरस्टँडिंगसाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. बरोबर. कितीही किचकट असू द्या, काही काही प्रॉब्लेम होत नाही. ॲज अ बिगिनर तुम्हाला या लेवलचे टास्क डेफिनेटली विचारले जातात. आता बघा याच्यामध्ये फक्त थोडा चेंज करतोय. थोडा चेंज असा, आपण कॉलमला व्हॅल्यू देतो राईट, आणि हॅश हॅश किंवा डॉलर प्रिंट करतो आणि आयला प्रिंट करतोय. मी फक्त आता काय करतोय बघा, इथं आय इंटू 2 करतोय. कधी कधी असं केलं जातं, आय इंटू 2. आता प्रत्येक वेळेस आयची व्हॅल्यू 2ने गुणाकार करून भेटणार आहे, राईट. कशी भेटेल, रन दॅट. सो यू विल गेट द दिस आउटपुट. हे बघ, 2 4 6 8 10, 2 4 6 8 10 असे पण कधी कधी पॅटर्न असतात. तर समजून घ्यायचं काहीतरी आईसोबत छेडछाड केली, दॅट्स वाय आयची व्हॅल्यू वाढली. 1 1 भेटत नाही, पण असं भेटतं म्हणजे काहीतरी विषय केला आहे, आईसोबत छेडछाड केली आहे. किंवा आयमध्ये प्लस करतील, +1 प्रत्येक वेळेस +1, राईट. सो विल गेट समथिंग दिस आउटपुट, 2 3 4 5 समथिंग. ओके, असं पण आलं तरी आयसोबत काहीतरी विषय केला, सो आय नीड टू चेंज. आणि ही अंडरस्टँडिंग तेव्हाच येते ज्यावेळेस मित्रांनो लॅक ऑफ खूप प्रॅक्टिस तुमची असेल. सो मेक शुअर दॅट प्रॅक्टिस करा, याची प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे. दररोजचा 1 तास काढायचा यालाच, किंवा अर्धा तास तरी काढायचा. नाही नाही, मी अर्धा तास हेच करणार. अर्धा तास माझं फक्त फॉर लूप पण पॅटर्न, मीन फॉर लूप, मीन पॅटर्न, वेगवेगळे पॅटर्न ट्राय करा. ओके. जमत नसेल तरी डोकं काजू 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 विषय करायचा. विषय करायचा म्हणजे सॉल्व करायला ट्राय करायचं. चुकू द्या, चुकेल ना, पण अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. दररोजचा अर्धा तास, पूर्ण 6 मंथ जेन्युइन, दररोजचा अर्धा तास. बिकॉज लॉजिक यानेच वाढतं. समस्या सगळ्यांना, हाऊ टू बिल्ड अ लॉजिक. कुठलं काय विद्या बोलायची नाही आहे. ब्रह्मार परम ब्रह्मार विष्णू, नो 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 नो, ते जेवताना म्हणायचं, वदनी कवळ घेता नाम घ्या. ते इथं नाही चालणार. इथं म्हणल्यावर ते ऑटोमॅटिक नाही येणार. इथं यू नीड टू डू द प्रॅक्टिस. प्रॅक्टिसच करावी लागेल, देन ओनली यू विल अंडरस्टँड. ओके, असं लॉजिक होत आहे, असं चालतंय. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना कसे येत आहेत. आता उद्या आपण बघू नंबरचे पॅटर्न, आणखी मी तुम्हाला सांगेल. आणि अगेन आय विल टेल यू अल्फाबेट्स पॅटर्न, दॅट इज ABCDचा विषय काय काय, ते कसं प्रिंट करायचं. ऑल्सो आपण टाईप कास्टिंग बघितले, राईट. टाईप कास्टिंग विषय उद्या पिक्चरमध्ये येईल. ठीक आहे. गॉट इट. एनीवन हॅव्हिंग दिक्कत, कोणाला काय डाऊट? हा, ट्रायंगल उद्या येईल. ट्रायंगल उद्या येईल. आय आणि जेच्या व्हॅल्यू ओव्हरलॅप झाल्या तर काय प्रिंट होणार? ओव्हरलॅप झाले तर म्हणजे अच्छा, एकावरती एक, ते तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आउटपुट दिसेल. ओव्हरलॅप झाल्यानंतर आउटपुट तुम्हाला दिसेल. तुम्ही जर इथं परत कंडिशन लावली, जे इक्वल टू 1 आणि अगेन आय इक्वल टू 1, त्यावेळेस इट विल गिव्ह द प्रायोरिटी टू समवन. तो कशाला प्रायोरिटी भेटते तुम्हीच मला सांगा, ट्राय करू. प्रायोरिटी भेटते, ते म्हणता येत की लाईक तुम्ही इथं असं केलं तर, इफ जे इक्वल टू आय आणि इफ आय इक्वल 1, तुम्ही म्हणलात 1 जी कॉलम जेला स्टार करा, आय 1ला पण मी म्हणलं समथिंग @ प्रिंट करा, तर नेमकं होईल काय? यू नीड टू ट्राय दॅट. ट्राय करा आणि मला तुम्ही सांगा उद्या की काय होईल ओव्हरलॅप झाल्यावर. ओके, ठीक आहे. स्टार जावा /n टाकलं तर होईल होईल होईल, /n पण होईल पुन्हा. ओके, /n पण होईल. ओके, सगळ्यांना विनंती आहे, ज्यांची इन्स्टॉलमेंट राहिली ती आज कंप्लीट करा. आज शेवट दिवस आहे भाई. आज उद्या सांगितलं जाणार नाही, किंवा आज परत सांगितलं जाणार नाही, ऐ दाद्या ऐ ताई असं कर तसं कर. ओके, यू विल बी रिमूव्ह फ्रॉम द ग्रुप, यू विल गेट रिमूव्ह द ॲक्सेस फ्रॉम द ड्राईव्ह. ओके, सो सगळ्यांना सूचना आहे, सगळेजण आजच्या आज करून टाका. ठीक आहे, चल थांबतोय आपण, उद्या भेटू. थँक्यू. जय शिवराय.